निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज। पाय पाय निघलात? हो, पाय पाय। कुठं? जोरवे ते निधनेश्वर। कशाला? ते अमोल भाऊ खताळ यांच्या विजयासाठी। हो, बाळासाहेब थोरात तुमच्या गावच्या असताना पराभूत झाले आणि तुम्ही अमोल खताळ विजय झाले म्हणून निघाला। बाळासाहेब थोरात हे 40 वर्षापासून आमदार होते, पण त्या 40 वर्षापासून त्यांनी एक पण जोरवे गावासाठी विकास काम केले नाही। कसे आले तुम्ही? पाय पाय आलात म्हणतात? हो, आम्ही जोरवे गावामधून 200 माणसं, मुलं, स्त्रिया या जोरवे ते निधनेश्वर पायी प्रवास केला। खऱ्या अर्थाने जर सांगायचं म्हटलं तर जोरवे गावचा इतिहास म्हणजे ही जरासनाची नगरी आहे आणि संगमनेर तालुक्यामध्ये जरासन राजाची जी नगरी तिथलाच राजा होत होता, परंतु सुजितदादांच्या नेतृत्वाखाली सुजयदादांच्या नेतृत्वाखाली या संगमनेर तालुक्याची दहशत मोडण्यासाठी एकमेव कारण म्हणजे जोरवे नाक्यावर घडलेला दंगा। दुसरी गोष्ट, एका समाजाला पाठीशी घालून बाकीच्या समाजाला तुम्ही दूर करणं हा एक जनतेचा रोष होता। दुसरी गोष्ट, अनेक वेळेस आपण 40 वर्षे ज्या माणसाला निवडून दिलं त्या माणूस जर आपल्या हिंदुत्वाच्या बाजूने जर नसेल तर हिंदुत्वाचा रोष राहणे हे साहजिक आहे। त्याचप्रमाणे तुम्हाला सांगतो, गावाला रस्ता, पाणी, वीज यापासून दूर ठेवलं आणि गैरसमजामध्ये ते राहून गेले। त्यांच्या डोक्यात एकच होतं की माझी मला काळजी नाही आहे, मला फक्त घोगरेबाईंची काळजी आहे। तर घोगरेबाई नाही आल्या आणि हे बी नाही आले, म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे असं विपरीत विनाशकाल विपरीत बुद्धी। त्याचप्रमाणे यांनी बरेच काही गर्वाचे शब्द या स्टेजवरती असतील किंवा तालुक्याच्या कार्यकर्त्यांना सांगून दहशतवाद असेल हे फक्त आणि फक्त सुजयदादा विखे यांच्या माध्यमामधून, तसंही बी नाहीतरी संगमनेर तालुक्यामध्ये 40,000 ते 50,000 मतदान हे विरोधातच होतं साहेबांच्या। आणि त्याच्याही नंतर बाकीचं काही आपल्याला 40 ते 50,000 मतदानाची गरज होती, ती लोकांनी देऊन अमोल खताळ यांना भरघोस मतांनी निवडून दिलं। आणि त्याचप्रमाणे या सर्व परिसरामध्ये जेवढे आपले 26 गाव होते हे विखे साहेबाच्या माध्यमामधून विकास काय असतो, विकासाची म्हणजे नाळ काय असती हे प्रत्यक्षात लोकांनी या 26 गावात पाहिल्यामुळं विखे कुटुंबावरती सर्व जनतेचा विश्वास बसला आणि सर्वसाधारण लोकांना असं वाटलं अमोल खताळ म्हणजे विखे साहेबांचा जसा सुजयदादा विखे त्याचप्रमाणे यांचा बी मुलगाची, या हिशोबाने या नेतृत्वासाठी लोकांनी त्यांना मतदान देऊन आमदारकी पदासाठी निवडून दिलं। खरं आहे, त्या पद्धतीने जोरवे गावचे लोक निधनेश्वरला पायी आलेले आहेत। बघायला गेलं तर राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शेपटावर पाय दिला आणि याचा परिणाम किती भयंकर झाला हे बाळासाहेब थोरातांनी आता अनुभवला असेल। राजसत्ता न्यूजसाठी मी सहदेव जाधव, संगमनेर।